नमस्कार, बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण प्रजासत्ताक दिनासाठी म्हणजेच 26 जानेवारीसाठी धडाकेबाज असे मराठी भाषण बघणार आहोत। तर चला मग सुरुवात करूयात। आदरणीय प्राचार्य, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनी मला बोलण्याची एवढी उत्तम संधी दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो। आज आपण सर्वजण आपल्या देशाचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत। उत्सव तीन रंगांचा आज आभाळी सजला। शतशत नमन त्या वीरांना, शतशत नमन त्या शूरवीरांना, ज्यांनी भारत देश घडविला। सर्वप्रथम मी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या देशाच्या शूरवीरांना नमन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। आपण दरवर्षी 26 जानेवारी रोजी भारतात प्रजासत्ताक दिन साजरा करतो, कारण या दिवशी भारताचे संविधान लागू झाले। 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाल्यामुळे आपण 1950 पासून सातत्याने भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। प्रजासत्ताक म्हणजे देशात राहणाऱ्या लोकांची सर्वोच्च शक्ती आणि देशाला योग्य दिशेने नेण्यासाठी राजकीय नेते म्हणून त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार फक्त जनतेला आहे। म्हणून भारत हा एक प्रजासत्ताक देश आहे, जिथे जनता आपला नेता पंतप्रधान म्हणून निवडते। जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले। सोडिले सारे घरदार, सोडिला सुखी संसार। ज्योती समजीवन जगले ते अमर हुतात्मे झाले। आपल्या महान भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी भारतात पूर्ण स्वराज्यासाठी खूप संघर्ष केला। त्यांनी देशाला पुढे नेण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली। 1947 मध्ये ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या देशाने खूप विकास केला आहे आणि त्याची गणना सर्वात शक्तिशाली देशांमध्ये केली जाते। पण विकासाबरोबर काही उणीवाही निर्माण झाल्या आहेत, जसे की विषमता, गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, निरक्षरता इत्यादी। आपला देश जगातील सर्वोत्तम देश बनवण्यासाठी समाजातील अशा समस्या सोडवण्याची आज आपण प्रतिज्ञा घेण्याची गरज आहे। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। धन्यवाद मित्रांनो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।